मग आता त्याला अडॉप्ट करायचं म्हणून मग मला आणि मधूला लग्न करावं लागलं. कारण मनापासून तर राघवचं फक्त एकाच व्यक्तीवर प्रेम होतं, सिंधूवर. नमस्कार, मी दीपाली. आज मी आली आहे लग्नाची बेडी मालिकेच्या सेटवर आणि तुम्हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेत की सध्या रत्न पारखींच्या घरात नेमकं काय सुरू आहे, सिंधू मधू दोघांपैकी कोण राघवच्या जास्त जवळ आहे, तेच सगळं विचारायला मी आत्ता इथे आले. आणि संकेत आहे माझ्यासोबत. स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये. आणि एकतर सगळ्यात पहिले विचारायची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना एकतर लीप घेतल्यावर मालिकेने खूप प्रश्न पडलेत की नेमकं काय आहे, कसं आहे, आणि एवढी लीप घेतल्यानंतर किती चेंजेस झालेत संकेत, एकतर प्रोफेशनली पण आणि ह्या सगळ्या शूट करताना पण हे सगळं. धन्यवाद. थँक्यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल. आणि लीप घेतल्यानंतर हो ते पचत नव्हतं की मला असे 2 मुलं आहेत 8-8 वर्षाचे. आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डायजेस्ट यार. त्यामुळे शूटचं पहिले मी सांगतो का पर्सनल सांगू पहिले? मी काही सांगितलं तरी एकच असणार आहे, आय नो. तर हो, लग्नाच्या वेळेने लीप घेतली आणि जवळजवळ ती 8 वर्षाची लीप घेतली आहे, ज्याच्यामध्ये काही घडामोडी अशा आम्ही दाखवल्या आहेत विच आर लाईक अंडरस्टूड की हां ठीक आहे, ह्या अशा घडल्या असतील आणि त्यामुळे डायलॉग्समधून किंवा अशा दाखवलेल्या आहेत जिथे विनू ऑलरेडी आमच्या घरात आहे, कारण तो आम्हाला एखाद्या अनाथ आश्रमामध्ये सापडला. मग आता त्याला अडॉप्ट करायचं म्हणून मग मला आणि मधूला लग्न करावं लागलं. कारण मनापासून तर राघवचं फक्त एकाच व्यक्तीवर प्रेम होतं, सिंधूवर. आणि मग तरी त्याने ते सगळं नाकारून मग मधूशी लग्न केलं आणि विनू घरात आला बेसिकली. तर तो विनू घरात आला आणि त्यानंतर मग सिंधू परत आयुष्यात आली. ती तर येणारच होती आणि ती यायलाच हवी. आणि मग त्यामुळे त्याची ओढाताण आहे की अरे थोडा जल्दी शादी कर लिया. थोडं थांबलो असतं तरी सिंधू भेटली असती मला. अशी त्याची ओढाताण. आणि मग खरंच त्याचं प्रेम आहे की नाही, तो ही इज ऑल्सो ट्राईंग टू फिगर आउट राईट नाव की काय म्हणणं आहे त्याच्या मनाचं. बेसिकली राघव पण विचार करतोय की आता मधूशी लग्न केलेलं आहे त्याने, आता मधूलाही एक वचन दिलेलं आहे, आईला वचन दिलेलं आहे की नाही दुखावणार, किती काय झालं तरी नाही दुखावणार. असं सगळे वचन वगैरे देऊन झाल्यावर जेव्हा परत खरं प्रेम समोर उभं राहिलं तेव्हा रावत असं झालं, अरे यार मी हे वचन देतोच का बरं, मला तेच कळत नाही. थोडं बरं आता देणार ना, ऑब्व्हियस आहे, कारण एक व्यक्ती गेली आहे आमच्यासाठी, ती ह्या जगातच नाही आहे म्हणून वचन दिलं राघवने. पण आता ते त्याच्यावरही मात करून ती परत आली म्हटल्यावर मग काय करणार. तर अशी ती स्टोरी झाली आत्तापर्यंत. आणि आता तीच फॉलो करतो आम्ही आत्ता की आत्ताशी सिंधू भेटली आहे. आता मग ती घरात कशी आली आमच्यावर ते सगळे लोक बघतातच आहे की विनूच्या ट्रीटमेंटसाठी आलेली आहे. आणि हे सगळं करत असताना रिअल लाईफमध्ये आज संकेत सांगायचं म्हटलं तर एक तर एक फ्रेशनेस आला आमच्या सेटवर. कारण 2 अशी लहान लहान ट्या 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 करणारी मुलांनी राघव दादा राघव दादा, तर कधी ते राघव बाबा म्हणतात, कधी राघव दादा म्हणतात, कधी हाक मारतात. म्हटलं बरं, आता ती छोटी छोटी मुलं आहेत तर धमाल आहे. आमची एनर्जी एक वेगळी आहेच, प्लस त्यांची एक सोफिस्टिकेटेड अशी नैसर्गिक सात्विक नॅचरल एनर्जी त्यांची. तर त्यामुळे ते असं ना चिव 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 थोडंसं सेटवर. मग ते त्या मुलांचं कौतुक म्हणजे ज्या गोष्टी आम्ही वर्षानुवर्ष करून इन्व्हेंट केल्या आहेत, किंवा इन्व्हेंट म्हणण्यापेक्षा त्या काही कारणासाठी आम्ही करतो, किंवा जसं आमचं वर्किंग स्टाईल आहे, किंवा ते त्यांनी की हां ॲक्टिंग करायची म्हणजे काय, तर हा का कसा करतोय हा, वर शर्ट घातलं खाली हाफ चड्डी घालून उभं राहिलं तर मी पण तेच केलं. म्हटलं अरे बाबा तसं नाही. तुम्ही ते नका घेऊ आमच्याकडून. तर त्यांची ती एक गोष्ट आहे ज्याचं खूप आम्हाला कौतुक वाटतं की हे नका शिकू तुम्ही आमच्याकडून. कामाबद्दल शिका, ॲक्टिंगबद्दल शिका. तर ते आहे. तर अशी एक वेगळी, तर डायजेस्ट अजूनही झालेलं नाही आहे, ते कधी होणार नाही आय गेस. की जसे पटकन असे एका महिन्यात 8-8 वर्षाचे 2 मुलं मला आहेत म्हटल्यावर, आणि जे मला बाबा बाबा म्हणत आहेत, ते पहिले 4 दिवस मी थोडा असं होतं की मी असं कर म्हटलं ओके, सोडून द्यायला सगळं बाजूला ठेवा. आता आहे, हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे, नाही मला माहिती नाही. आता तिला पण आमच्या घरात यायचंच आहे, बेसिकली फॅमिली आहे. तो असं तो एक पॉझिटिव्ह चेंज लीप नंतर एक आहे, ज्याच्यामुळे एक वेगळी एनर्जी आलेली आहे आणि एक वेगळी स्टोरी लाईन आहे.
अँड ऑफकोर्स राघवच्या मनात काय आहे हे तो स्वतः शोधायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आता काय होईल ते त्यालाही माहिती नाही. ओके, पण 8 वर्षांची ही जी काही लीप आहे, 8 वर्षात राघव जराही बदललेला नाहीये. फिटनेसच्या बाबतीत असो, सगळ्या बाबतीत असो, राघवमध्ये जराही फरक झालेला नाही. सिंधूमध्ये जो काही फरक झाला तो फक्त साडीवरून ती ड्रेसवर आली आहे, तो एक फरक झालाय. पण हा एवढा कुठेही त्याच्यात वेगळा चेंज नाहीये. तर तुला ते कुठे मेन्शन करायचं आहे का? कारण प्रेक्षकांचं खूप छोटं-छोटं लक्ष असतं. राईट. नाही कसं आहे आता जर माहिती आहे सेईंग दॅट रत्नपारखी कुटुंब आहे आणि काकू इतकी डिसिप्लिन्ड व्यक्ती आहे. तर कुठल्याही अशा डिसिप्लिन घरामध्ये जे रुटीन असतं ते सगळं सेटच असतं. सकाळी इतके वाजता उठायचं म्हणजे उठायचं आहे. तो बिंग पोलीस ऑफिसर, सगळे आर्मी बॅकग्राऊंड. त्यामुळे तसा फरक कुठे म्हणजे असं राघव लठ्ठ होणार हा झालं तर माझं वजनच कमी झालंय. तर तो लठ्ठ होणार किंवा कोणाच्याही बाबतीत कारण त्यांनी त्यांची दिनचर्या बदललेली नाही आहे ना. आणि रत्नपारखीज बिंग रत्नपारखीज त्यांचं ते पेढी आणि आमच्या सगळ्यांचे जॉब्स त्याच्यामुळे 8 वर्ष असो नाहीतर किती ते 80 वर्ष असो म्हणजे सुरुवातीपासून आपण आता किती फॅमिलीज बघतो जे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तसेच असतात. माझी म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी आहे, शी इज नाव 86, 86 वर्षाच्या आहेत त्या. पण त्या तशाच आहे म्हणजे फक्त त्यांचं एज त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं आजही. नाहीतर त्यांची मोबिलिटी तेवढीच आहे जेवढी त्या 50 वर्षाच्या होत्या तेव्हा होती. आणि आत्ताही ती मोबिलिटी तेवढीच होते. आत्ताही 6-7 माळे चढून उतरतात, उतरून चढतात. म्हणजे आत्ता मी रिसेंटली 10 दिवसापूर्वीची गोष्ट सांगतो. सो आय डोंट थिंक तेवढा फरक कोणाच्याही घरात बघायला मिळेल पर्सनॅलिटी वाईज. ऑफकोर्स कपडे बदलणार, साड्या बदलणार, माझा युनिफॉर्म बदलू शकत नाही कारण तो वर्षानुवर्ष तसाच राहणार आहे. म्हणून तो बदललेला नाही आहे. आणि बाकी स्टायलिंग थोडीफार बदलते तर ती थोडीफार बदलते ना. वी कॅन से वी हॅव केप्ट इट रिअलिस्टिक. कारण उगच काय अभि 8 साल के बाद ये होगा नाही. कुठल्या घरात आपण असं बदलतो. आपल्या घरात सुद्धा म्हणजे 1 दशक निघून गेलं तरी पण माणसामध्ये वजन थोडंसं वाढलेलं असतं किंवा कमी झालेलं असतं आणि स्टायलिंग बदललेली असते. तर त्या वी हॅव केप्ट इट रिअल. त्यामुळे जितकं आम्हाला ऑडियन्सशी जोडलेलं राहता येईल तेवढा आम्ही राहण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून तो बदल तुम्हाला असा फार काही जाणवत नाही. इट इज रिअलिस्टिक. बरं, मला आता सिंधू आणि मधूकडनं अशाही बऱ्याच गोष्टी कळल्यात बिहाइंड द सीनवाल्या, की तू लहान मुलांसोबत खूप एकतर खेळकर वागतोस आणि त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवायला जातोस, जे रॅदर त्यांचं असं म्हणणं आहे की आता कोण कोणाला काय शिकवतंय असं त्यांचं म्हणणं आहे दोघींचं. सो त्याच्यावर तुला काही बोलायचं आहे का? त्यांचं ऐकू नका. त्या वेड्या आहेत. म्हणजे अशा वेड्या नाही आहेत. त्या काही नाही. त्या पण गंमत करतात. त्या पण बाळच आहेत. 2 बाळ आहेत त्या. त्यामुळे की ही 2 म्हणजे आमच्याकडे ऑलरेडी एक बाळ होतं, त्याच्यानंतर आता 2 जण आल्यानंतर आम्हाला आणखीन जरा सगळ्यांना सावरायला लागते म्हणून तुला विचार. हो. नाही. काय नाही. त्यांचं म्हणणं काय असतं ना, फार मनावर लावून घ्यायचं नसतं. त्या काहीही बोलतात. त्या स्वतः 2 छान बाळ त्यांना त्या 2 लहान मुलांपेक्षा ह्या दोघींना सांभाळणं किती कठीण आहे ना हे मला विचारा. त्यामुळे अजिबात तुम्ही त्यांना काही काळजीच करू नका त्याची. त्या काहीही बोलतात. अगदी मन निरागस हे असं त्यांच्या बाबतीत तुम्ही धरायचं आणि सोडून द्यायचा तो विषय. अच्छा हो का असं असायचं आणि ओके बाय सायली ओके बाय हां मग ओके बाय एवढंच. बरं, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत आणि आत्ता मी नुकतंच तुमच्या प्रोमोबद्दल ऐकले, जो आत्ता कदाचित खाली त्याचा सीन शूट होणार आहे उठणं लावण्याचा, जो काही फिल्मी स्टाईल प्रोमो शूट झाला आहे, जे आत्ता मी सिंधू आणि मधूकडनं ऐकलं आहे. ते ऐकताना मला असं वाटलं की तुझा जो टेक आहे तो एकदम वन टेक झाला, तुझ्यावर जो उठणं पडलं किंवा ते झालं. सो ते कसं होतं आणि त्याच्या मागची गंमत जी आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतली, तुझ्या दृष्टीने ते कसं होतं? कारण एकतर त्या दोघींचं तर गोष्टी ठीक आहे, उठणं उडवणं, आणि तुझ्यावर पडल्यानंतर तुझी रिॲक्शन काय होती? वन टेकमध्ये कसा झाला तो शॉट? वन टेक म्हणजे ते आता प्रोमो जो आहे तो तर तुम्ही बघालच. पण जे माझ्यावर उडवायचं होतं किंवा जे काय करायचं होतं माझ्यावर ते करायचं होतं सिंधूला म्हणजे सायलीला. आता समोरच्यावर काही उडवायचं आहे आणि आता स्वतःहून काही वाट लावायला मिळते म्हटल्यावर मग कशी एनर्जी असते ना ती. तर परफेक्ट म्हणजे इतर वेळेस कधी कॅल्क्युलेट नाही करणार पण त्यावेळेस अशी धरते असे 1 मिनिट मी थोडी अशी उभी राहते असं प्रॉपर अँगल वगैरे घेऊन एक मिनिट थोडी म्हणजे असे मागे इथे अब दिखाती हो हां आता बघ आता कसं नाही ओढत. आणि मला काहीच करायचं नव्हतं. मी आपला बिचारा असा बसलो इकडे तोंड करून आ बैल मुझे मार करा माझ्याबरोबर काय करायचं ते. त्याच्याआधी तू सायलीला थोडं इन्स्ट्रक्शन दिलं नाही का, की बघा असं केलंस तर माझ्या इथं डोळ्यात जाईल किंवा असं पडेल, असं तुमच्या दोघांमध्ये काहीच डिस्कशन झालं नाही का या बाबतीत? नाही त्याची 2-3 गोष्टी आहेत खरं तर. एक तर त्याची गरज नाही कारण
तिला पण माहिती आहे गोष्टी कशा करायच्या. आणि दुसरी वेन इट कम्स टू दीज थिंग्स मला नाही वाटत मी रिस्ट्रिक्टेड आहे. त्यामुळे कुठे काय उडलं किंवा काय आय थिंक दॅट इज नॉट फेअर फॉर आवर जॉब. जर स्क्रिप्टमध्ये ते दाखवायचं आहे किंवा सीनमध्ये ती गोष्ट दाखवायची आहे आणि मी त्याला विरोध करतोय किंवा नाही म्हणतोय, तर आय थिंक इट्स नॉट फेअर. म्हणजे मग ते चुकीचं आहे माझ्या बाजूने. देन आय एम नॉट गिविंग माय 100%. त्यामुळे तो विचार आता ठीक आहे, उडलं डोळ्यात गेलं तर गेलं, काही कर लेंगे उसको रिपेअर, काहीतरी करावं लागेल बिकॉज इट विल बी अन ॲक्सिडेंट. कुठे तरी गेलं ते केसात टाकलं तिने माझ्या. आता ते मुद्दाम टाकलं का नाही मला नाही माहिती, पण नाही मुद्दाम नाही करणार ती. अँड शी इज ऑल्सो प्रोफेशनल, शी ऑल्सो नोज दॅट. त्यामुळे वेन इट कम्स टू मी मला नाही वाटत कोणीही असे लिमिटेशन्स किंवा रिस्ट्रिक्शन्स ठेवायला हवे जेव्हा असे काही स्पेशल सिक्वेन्सेस येतात. मे इट बी ॲक्शन, हे असे काही उडवाउडवीचे असतील किंवा जिथे आपलं फेस खराब होणार आहे, केस खराब होणार आहे. युजली खूप कॉन्शियस होता, मुलं पण मी बघितलेलं आहे कॉन्शियस होतात. बट मला तसं कधीच वाटलं नाही की बा खाली पडायचं आहे, एखादा ॲक्शन सिक्वेन्स आहे, खाली पडायचं आहे, लोळायचं आहे, मातीत हात गेला किंवा डबकं चिखलातलं पाणी सोडलं. आय थिंक दॅट इज द पार्ट ऑफ आवर जॉब. तो आपल्या जॉबचाच एक भाग आहे आणि तो केलाच पाहिजे. तिकडे नाटकं करून नाही चालत. मी तरी कधीच नाही केलं, कारण म्हणजे माझ्या डोक्यात हा प्रश्न कधी आलाच नव्हता की मी काय सांभाळलं पाहिजे का नाही. त्यामुळे नो फ्रॉम माय साईड. बरं, आत्ता एक तर तुमचा पाडवा शूट होणार आहे आणि नुकताच पाडवा देखील पार पडलाय. सो पर्सनल आयुष्यातला पाडवा कसा छान झालाय? नाशिकला गेला होतास का? आणि पहिल्या पाडव्याच्या निमित्ताने काय स्पेशल गिफ्ट दिलेस सुपर्णाला? पहिला पाडवा काय करणार माणूस, एवढी मोठी दिवाळी आणि एक दिवस सुट्टी. पण जसं मी आत्ताच सांगितलं लाईक 10 सेकंदापूर्वी की वेन इट कम्स टू वर्क नेहमी त्यालाच प्रायोरिटाईज केलेलं आहे मी. तर जरी आमचा पहिला पाडवा होता पण आम्हाला तसा फार स्कोप नाही मिळाला कुठे जायचा. तर त्यामुळे इथे आमचं शूट होतं, त्याच्या अगोदर पण त्याच्यानंतर पण. त्यामुळे सुट्ट्या नव्हत्या आम्हाला. आणि तो पहिला पाडवा आम्ही चांगला साजरा केला. आम्ही नाही जाऊ शकलो कुठे म्हणजे पुण्याला तिच्या घरी पण नाही जाऊ शकलो आणि नाशिकलाही नाही जाऊ शकलो. माझे सगळे कझिन्स वगैरे जे होते ते सगळे नाशिकला होते. बट इव्हेंच्युअली ते इतकं कट टू कट आणि हेक्टिक झालं असतं, त्यामुळे तिकडे नाही जाता आलं. पण मी आपलं माझ्या परीने आणि तिने पण तिच्या परीने तो पाडवा इथे आम्ही सेलिब्रेट केला. माझी आई आणि बहीण ते होते. माझ्या बहिणीला पण सुट्ट्या नव्हत्या सरप्रायझिंगली. त्यामुळे म्हणजे तिला भाऊबीजेच्या दिवशी पण सुट्टी नव्हती, तिला सुट्टीच नव्हती. तर त्यामुळे शी वॉज ऑल्सो वर्किंग. तर आम्ही सगळेजण आपापली कामं करत करत म्हटलं आता युजली लक्ष्मीपूजन करतात, पाडव्याची पूजा करतात. म्हटलं हे आपलं कामच आपली लक्ष्मी आणि पाडवा आहे. त्यामुळे ते करत करतच आम्ही दिवाळी साजरी केली. बट इट वॉज फन, इट वॉज गुड. जे लोक इथे होते लग्नाची बेडीवाले सगळे इथे होते. हे लोक पण कधी कोणी गेलं नाही, कारण सगळ्यांचंच शूट होतं. म्हणजे सुमुखी मॅम, सायली, रेवती, सगळे गंधार वगैरे सगळेच शूट करत होते. तर आम्ही इथे पण मग आम्हाला थोडासा चांगला टाईम स्पेंड करायला मिळाला. आणि घरी गेल्यावर मग गुपचूप घरातल्या घरात पण दिवाळी साजरी झाली. पण असं सुपर्णाची पहिली पाडवा म्हणून काही डिमांड होती का, की ही गोष्ट पाहिजे मला, किंवा पहिला पाडवा आहे तर माझ्यासाठी स्पेशल गिफ्ट आहे, तर असं काही तू डिसाईड केलं होतंस किंवा तिची काही डिमांड होती? डिमांड्स खूप असतात, पहिली गोष्ट. हो, त्याचा असा विषय काढला तरी माझं असं धक असं होतं माझं. त्यामुळे पण ठीक आहे, त्या काय अशा हंटर घेऊन केलेल्या डिमांड्स नसतात. बट डेफिनेटली त्यातल्या जितक्या मला पूर्ण करता आल्या तितक्या मी केल्या. आणि जितक्या नाही केल्या तितक्या आता मला डेडलाईन दिलेली आहे त्या कराव्या लागतील. बट नो, आम्ही आमच्या परीने, बिकॉज मटेरियलिस्टिक गोष्टी आम्हाला फार आवडतात, मलाही फार आवडतात. एकमेकांना गिफ्ट्स देणं. त्यामुळे कदाचित जितके गिफ्ट्स आम्ही घरातल्यांना किंवा बाहेरच्यांना दिले असतील तेवढेच गिफ्ट्स आम्ही एकमेकांना दिले. हे पण तुझ्यासाठी, हे पण तुझ्यासाठी, हे पण तुझ्यासाठी, हे पण मी पण आहे, हे तुझ्यासाठी, हे तुझ्यासाठी. तर आम्ही जर 10 जणांना भेटलो, 10 गिफ्ट्स, 10 दिवाळी गिफ्ट्स दिलेत लोकांना विश करायला, तर घरी येऊन बघितले तिने पण माझ्यासाठी तेवढेच 8-9 गिफ्ट्स आणून ठेवलेले. मी पण छोटे छोटे मोठे असे, त्यातलं एक मोठं, ये सबसे एंड में ये तेरे लिए. सरप्राईज देण्याच्या बाबतीत तुम्ही दोघंही कमालात हे आम्हाला माहितीच आहे. ह्याच्या आधी आम्ही ते बघितलेलंच आहे. पण हे झालं रिअल लाईफ विषय आणि आता तुमचा जो काही रिअल लाईफ पाडवा शूट होणार आहे. पण प्रेक्षकांना असा प्रश्न आहे की सिंधू आणि मधू दोघांपैकी कोणासोबतचा हा पाडवा सेलिब्रेट होईल आणि प्रेक्षकांसमोर तो येईल? आता बघा, लग्न कोणाशी झालंय? मधुशी. म्हणजे झालं होतं सिंधूशी. पण आता कन्फ्युजन आहे. हो, पण आता
विनूला घरात आणायचं होतं म्हणून मधूशी लग्न करायला लागलं. आता मधूशी लग्न झालंय, त्यामुळे आता पिअर प्रेशर, मुलं नेहमी पिअर प्रेशरमध्ये असतात. त्यामुळे आता मनातून कितीही काही वाटलं किंवा काही झालं, मनातून काही इच्छा असेल तरी पण आता तो बायको म्हणून तर आता लग्न मधूशी झालेलं आहे. त्यामुळे सेलिब्रेट प्रॅक्टिकली तिच्याशीच केला गेला पाहिजे, म्हणजे तिच्याबरोबरच. आणि तो तिच्याबरोबरच करायचा प्रयत्न करेल ना राघव. बाकी पुढे काय होतं ते आम्हालाही माहिती नाही. ही जी स्क्रिप्ट आली आहे तिच्यात काय लिहिलेलं नाही आहे. पण आम्हाला सिंधूकडनं असं कळलं की ही काही याची बायको नाही आहे. हिने जे काही मंगळसूत्र गळ्यात घातलंय ते उगाच खोटं म्हणून घातलंय. लोकांना माहिती आहे की मीच राघवची बायको आहे. म्हणून हा प्रश्न तुझ्यासाठी होता की नेमका आता तू कोणासोबत पाडवा सेलिब्रेट करणार. हा जसा प्रेक्षकांना प्रश्न आहे तसा तुम्हालाही प्रश्न पडला असा. हो, हा प्रश्न मलाही पडतो की मी कोणाबरोबर सेलिब्रेट करावं. पण काय ना, मी पडलो मुलगा जर काय बोलला 2 मुलींबद्दल तर ते चुकीचं ठरतं. त्यामुळे मी पाडवा दोघींबरोबर सेलिब्रेट करणार आहे, वेगवेगळ्या मधू आणि सिंधू. राघवचं म्हणतोय मी. सो असं कोणाला नाराज करणं मला तरी पटत नाही. तर वेगवेगळ्या पद्धतीने दोघींबरोबर सेलिब्रेट करणार. बरं. ठीक आहे. आणि तोच सीन आत्ता होणार आहे आणि आपण तो बघणार आहोत. जरा बघायची ती गंमत जम्मत काय आहे आणि नेमकं पाडव्याच्या निमित्ताने काय प्रेक्षकांसमोर नव्याने येत आहे. सो थँक्यू सो मच संकेत, इतका छान इंटरव्ह्यू पुन्हा आम्हाला दिलास त्यासाठी थँक्यू. थँक्यू सो मच. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.